आज आपण बनवतोय होममेड पिझ्झा। तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे कॉर्न 1 वाटी, कांदा 1 वाटी, कॅप्सिकम 1 वाटी, टोमॅटो 1 वाटी आणि ह्याच्यात मी आता मीठ टाकलेलं आहे स्वादानुसार। आता ह्याच्यामध्ये तुम्ही अशा टाईपचा पिझ्झा करून पहा, तुम्हाला खूप छान लागेल। आहे 1 चमचा। आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत मिक्स हर्ब्स 1 स्पून। ह्याच्याने टेस्ट खूप छान येतो। हे आहे ऑरेगानो, हे कोणत्या पण तुम्हाला दुकानात मिळून जाईल सुपर मार्केटमध्ये। ते पण आपण 1 चमचा टाकणार आहोत। आता हे मी घेतेय 1 चमचा चिली फ्लेक्स। हे टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्ती करू शकता। हे आता मी भाजीमध्ये पण टाकणार आहे सगळे मसाले आणि पिझ्झाच्या बेसवर पण लावणार आहे। ह्याच्यात मी किसलेलं चीज टाकणार आहे। या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूप छान टेस्ट येते याची। व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला, म्हणून मी आधीच तयारी करून घेतली याची। हे आता आपलं मस्त मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता मी हे तुम्हाला 2 प्रकारे बेक कसं करायचं ते शिकवेले, आधी ओव्हनमध्ये आणि नंतर तव्यावर। आता ओव्हनमध्ये कसं बनवायचं ते मी तुम्हाला शिकवते। कोणची वस्तू बेक करायच्या आधी प्रीहीटला लावायचं, जसा की केक आहे किंवा पिझ्झा आहे तर त्याला प्रीहीट करणं गरजेचं आहे, तर कोणता पण पदार्थ चांगला बेक होतो। आपण कन्व्हेक्शन मोडवर जाऊ, स्टार्ट करू। इथे प्रीहीटचं बटन आलं। आता इथे प्रीहीट झाल्यानंतर आपण पिझ्झा बेक करायला ठेवू। हा आहे पिझ्झा बेस, हे तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये मिळून जाईल। जोवर ओव्हन प्रीहीट होतोय तोवर मी पिझ्झाची तयारी करून घेते। हे पहा, या पद्धतीचा पिझ्झा बेस मिळतो। आता मी ह्याला पिझ्झा सॉस लावून घेणार। तुम्हाला तिखट आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही लावायचा। हे सगळं तुम्हाला आहे इंग्रेडियंट्स, हे सगळे सुपर मार्केटमध्ये मिळून जातील। असा पूर्ण कव्हर करून घ्यायचा त्याला। मी करते। आता मी ह्याच्यावर पिझ्झा सॉस लावून घेतलाय। आता ह्याच्यावर भाज्या आपण स्प्रेड करू। तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या भाज्या तुम्ही टाकू शकता।
आता मी ह्याच्यावर ऑरेगानो टाकणार आहे. त्याच्यानंतर मिक्स हर्ब्स टाकणार आहे. आता चिली फ्लेक्स टाकणार आहे. माझ्या मुलींना तिखट पिझ्झा आवडतो म्हणून मी थोडा स्पायसी केलाय. आता मी ह्याच्यात चीज टाकणार आहे. आपला ओव्हन पण प्रीहीट झाला असेल. आता आपण ओव्हनमध्ये आता हे ठेवू. तयार आहे चीझी पिझ्झा. हे पहा, ओव्हनचा स्पेशल ट्रे असतो पिझ्झा बेक करण्यासाठी. आता मी हे ओव्हनमध्ये ठेवते. परत कन्व्हेक्शन मोड चालू करायचा आणि टाइम सेट करून घ्यायचा. 10 मिनटं पुरेसं आहे. 10 मिनटात पिझ्झा बेक होऊन जातो. स्टार्ट करायचं. बघा, अशा प्रकारे तो पिझ्झा बेक होतोय. आता मी ह्या तव्यावर पण सेम पद्धतीने टॉपिंग केलंय. फक्त आता बारीक गॅसवर मी ते ठेवून देईल आणि तव्यावर बेक करू आपण या पद्धतीने. तव्यावर एक 5 ते 7 मिनिटांमध्ये पिझ्झा तयार होतो. हा आता आपला पिझ्झा तव्यावरचा झालाय. एक 5 मिनिटं मी ठेवला होता बारीक गॅसवर. पिझ्झा खायसाठी आता पिझ्झा खायसाठी रेडी आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.